नमस्कार, मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन रेसिपीमध्ये स्वागत करते। जसं आपण बाजारात मिळतो की नाही तसाच सेम मुखवास बनवणार आहोत। त्यासाठी इथे की नाही 200 ग्रॅम बडीशोप घेतलेली आहे, जवस घेतले 100 ग्रॅम, धना डाळ घेतलेली आहे 100 ग्रॅम, तीळ 100 ग्रॅम, ओवा 50 ग्रॅम घेतलेला आहे, एक छोटा चमचा हळद घेतलेली आहे, 1 चमचा मीठ आणि एका लिंबाचा रस काढून घेतलेला आहे मी। आता लिंबाच्या रसामध्ये की नाही हळद आणि मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला। इथं आपण पाण्याचा वापर करणार नाही आहे बिलकुल। आता हे हळद, मीठ आणि लिंबाचा रस आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे। इथं मी वाटीचंही प्रमाण दिलेलं आहे। 2 वाटी बडीशोप घेतलेली आहे, 1 वाटी जवस, 1 वाटी धना डाळ, 1 वाटी तीळ आणि अर्धी वाटी ओवा घेतलेला आहे। वजनी प्रमाण आणि वाटीचं प्रमाणही सांगितलेलं आहे मी तुम्हाला। आता आपल्याला बडीशोप आहे ना ती भाजून घ्यायची आहे। गॅसवरती कढई ठेवलेली आहे। आता जे आपण हळद, मीठ आणि लिंबाचं पाणी बनवलेलं आहे की नाही ते आपल्याला बडीशोपमध्ये घालून घ्यायचं आहे। बडीशोप थोडीशी जास्त आहे त्यामुळे 2 ते 3 चमचे मी मिठाचं पाणी घालून घेतलेलं आहे। आता मीडियम गॅसवरती किंवा बारीक गॅसवरती आपल्याला ही बडीशोप छान भाजून घ्यायची आहे। रोज बडीशोप खाल्ल्यामुळे की नाही आपली पचनक्रिया छान सुधारते। बडीशोप थंड असल्यामुळे की नाही पोटातील उष्णता कमी होण्यास मदत होते। बडीशोप रोज खाल्ल्यामुळे की नाही शरीर डिटॉक्स होतं आणि रक्त स्वच्छ व्हायला मदत होते आणि तोंडाची दुर्गंधीही कमी येते। त्यामुळे बडीशोप रोज आपल्या आहारामध्ये घ्यायलाच हवी। आपण यामध्ये की नाही मिठाचं आणि लिंबाचं पाणी घातलेलं असल्यामुळे की नाही ही बडीशोप ओली झालेली आहे, त्यामुळे एकदम कोरडी खट्ट होईपर्यंत आपल्याला ही बडीशोप भाजून घ्यायची आहे। बडीशोप भाजून झालेली आहे। आता आपण लगेच जवस भाजायला घेऊया। यामध्ये पण मी 1 चमचा की नाही लिंबाचा रस आणि मिठाचं पाणी घालणार आहे। याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि बारीक गॅसवरतीच आपल्याला हे जवस भाजून घ्यायचं आहे। जवसामध्ये की नाही ओमेगा 3 भरपूर प्रमाणामध्ये असतं, शिवाय फॅटी ॲसिड, खजिने, जीवनसत्वे आणि भरपूर प्रमाणामध्ये फायबर असते। त्यामुळे की नाही जवस हे रोज खाल्लंच पाहिजे। जवस खाल्ल्यामुळे की नाही आपल्या स्किन, केस गळती, शिवाय डोळ्यांच्या समस्या बऱ्यापैकी बऱ्या होतात। त्यामुळे की नाही रोजच्या आहारामध्ये की नाही आपण जवस एक तरी चमचा खाल्लंच पाहिजे। तर हे जवसही मी छान भाजून घेतलेलं आहे। आता की नाही इथं मी धना डाळ घेतलेली आहे। सेम 1 चमचा की नाही आपण जे बनवलेलं आहे की नाही लिंबाचा रस आणि मीठ आणि हळद ते मी घालून घेणार आहे, जेणेकरून याची चव खूप छान लागते। तर इथं धना डाळ पण आपल्याला भाजून घ्यायची आहे। धना डाळ पण थंड असते। धना डाळ खाल्ल्यामुळे की नाही शरीरातली उष्णता कमी होते, पचनक्रिया सुधारते। तर इथं धना डाळ पण आपल्याला की नाही बारीक गॅसवरती भाजून घ्यायची आहे। ओलसर ठेवायची नाही, यातलं कुठलाही पदार्थ ओलसर ठेवायचा नाही आपल्याला। छान असे हे सगळे पदार्थ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। आता इथे की नाही मी तीळ घेतलेले आहेत 100 ग्रॅम। तिळामध्ये तर तुम्हाला माहितीच आहे भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं। आपल्या शरीरातील हाडे मजबूत होण्यासाठी की नाही हे तीळ खूप उपयुक्त आहे। तर यामध्ये पण मी लिंबाचं आणि मिठाचं पाणी घातलेलं आहे 1 चमचा। हे छान आपल्याला मिक्स करून भाजून घ्यायचं आहे। हे सर्व पदार्थ की नाही आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत, बिलकुल ओलसरपणा ठेवायचा नाही आहे आणि छान सुगंध यायपर्यंत आपल्याला हे सर्व पदार्थ भाजून घ्यायचे आहेत। आता तीळ भाजून झालेले आहेत। आता ओवा भाजून घेऊयात। ओवा 50 ग्रॅमच घेतलेला आहे आणि यामध्ये की नाही बघा हळद मिठाचं पाणी घालत आहे मी, जे आपण बनवून घेतलेलं आहे ते। ओवा पण आपल्या शरीरासाठी खरंच खूप फायदेशीर आहे। ओवा खाल्ल्यामुळे की नाही सर्दी, खोकला, ताप, पोटदुखी या सर्व आजारांवर खरंच रामबाण उपाय आहे। त्यामुळे ओवा पण आपल्या आहारामध्ये रोज घेतला पाहिजे। शिवाय पचनक्रियाही छान सुधारते ओवा खाल्ल्यामुळे की नाही। ओवा छान भाजून घेतलेला आहे। आता हे सर्व की नाही भाजून मी पूर्णपणे थंड करून घेणार आहे। हा मुखवास जो आपण बनवलेला आहे ना खूप फायदेशीर आहे। अपचन, पोटाच्या तक्रारी, ॲसिडिटी, ढेकर, केसांच्या समस्या अशा भरपूर साऱ्या समस्यांवर रामबाण उपाय म्हणजे रोज सकाळी 1 चमचा आणि संध्याकाळी 1 चमचा जेवण झाल्यानंतर हा मुखवास खा। पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही अगदी 2 ते 3 महिने हा मुखवास छान असं काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवू शकता। चांगला 3 ते 4 महिने छान हा मुखवास टिकतो। अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये आज आपण हा मुखवास बनवलेला आहे। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल, माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा। आणि हो, तुम्हाला पुढची रेसिपी कुठली बघायला आवडेल तेही कमेंट करून सांगा, मी नक्कीच बनवायचा प्रयत्न करेल। प्रत्येक वेळेस आपण मुखवास म्हटलं की बाहेरून विकत आणतो, तर यावेळेस बाहेरून विकत न आणता घरच्या घरी तुम्ही हा छान असा मुखवास एकदा घरी नक्की बनवून बघा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।